मी अयोध्या विष्णू मिसाळ चिखला गाव लोणार तालुका बुलढाणा जिल्हा। आम्ही चिखला इथे शिवाजी महाराजांचा पुतळा मांडलेला होता ते पुतळा। तर हे वंजारी समाज, गावचा पूर्ण वंजारी समाज हे त्याला विरोध करत होते, पुतळा हटवायला येत होते आणि आम्ही तिथं अडवायला गेलो म्हणून त्याने आमच्यावर मारहाण केली। आम्ही 4-5 बाया होत्या, 4-5 बायांच्या बंद गाव होतं। बंद गाव असताना त्याने आम्हाला सगळ्यांना मारलं। माझ्या बहिणीचे कपडे दाखवते, हिचे कपडे दाखवते, कपडा सुद्धा ठेवला नाही ना बहिणीचे। राहू द्या तुम्ही येण्यासारखं करून राहिले। ही पद्धत आहे का? शिवाजी महाराज उठवण्याला आम्ही अडवायला गेलो, ही पद्धत आहे का? आम्हाला न्याय द्या, आम्ही मेलो तरी चालणार, आम्ही पुतळा इथून हलवत नाही। ते म्हणते वड्यात टाकू, कोणी म्हणतं शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला ते ट्रॅक्टर लावून ओढत माळावर नेऊन फेकू म्हणायला लागले। ते आमचा समाज कमी आहे, 10-15 जण आहे आणि हे पूर्ण गाव आहे। पूर्ण गाव आम्हाला विरोध करायला लागले, मारायला लागला आणि 4 वाजेपासून आमचे लेकरं आम्हाला उठता सुद्धा येत नाही इथून, एवढं मारलं आम्हाला। तर तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला, तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की एका महिलेचे कपडे फाडले होते आणि एक फोटो देखील व्हायरल झाला होता की 12 वर्षाची मुलगी आहे आणि तिच्यावरती देखील नख ओरखंडले, त्याच्यावरती देखील अत्याचार झालाय। आणि काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती होती त्या गावामध्ये आणि त्या महिलेने नाव देखील घेतलं की ते कुठल्या जातीचे होते। पण इथं असा प्रश्न आहे की कुठलीही जात असो, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कुठलेही जातपात हे आपण बघत नाही। परंतु इथे बघितलं असेल की 1 वर्ष झाले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यापासून मात्र हा जातीवाद काही लोक जाणून बुजून करतायत का? आणि ही घटना लहान नसून आता या गावामध्ये ह्या तालुक्यामध्ये आता हे कलम देखील लावण्यात आला आहे असं तिथं वाटतंय, कारण तिथलं वातावरण हे अगदी गढू झालं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी जर तिथे काही नराधम येत असतील आणि स्त्रियांचे कपडे फाडले, अक्षरशः त्यांच्यावरती अत्याचार केले, हा आहे आपला सांस्कृतिक महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो। ते ह्या लोकांनी फार जातीवाद कुठल्या थराला नेऊन ठेवलाय ना, हे आपण आता बघितलं असेल। तर मला ह्याबद्दल काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि आपलं लोकसंग्रह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा।